हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट पाहायला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की आता कृष्णाला विचारत असते भक्ती, अगं तू तर मला रात्री म्हणाली होतीस ना की जिथं तुझं कुकू तिथं तू, जिथं सौभाग्य तिथं तू. मग आता अचानक असं काय बोलायलास कृष्णे? तुझ्यामध्ये आणि दाजींमध्ये रातच्याला बोलणं झालंय नवं? कृष्णे बोल की. अगं मी तुझ्याशी बोलायलोय नवं, तूच म्हणालीस नवं जिथं तुझं सौभाग्य तिथं तुझं अस्तित्व म्हणून. मग आता अचानक हे असं समजा का बडबडायल्यास? त्यावर कृष्णी म्हणते, म्या खोटं बोललो भावा. त्याबरोबर भक्ती म्हणते, खोटं? मग खरं काय आहे? कृष्णे बोल की घडाघडा, काय झालंय? त्याबरोबर आता कृष्णाचे डोळे भरून येतात. भक्ती म्हणत असते, कृष्णे अगं बोल. त्याबरोबर मग कृष्णा सांगायला सुरुवात करते, भावा रातच्याला तू म्हणली होतीस तसं काय बी नाही घडलेलं. दुष्यंत सरकारानं माझ्यामध्ये बोलणं झालं पण वेगळं. आणि मग आता कृष्णाला दुष्यंतमध्ये आणि तिच्यामध्ये झालेलं बोलणं आठवायला लागतं. आणि कृष्णा आता दुष्यंतने तिला जे काही सांगितलेलं असतं ते भक्तीला सांगते. कृष्णा हे बघ, आपला संसार सुरळीत होईल पण सुखाची आणि प्रेमाची अपेक्षा तू माझ्याकडून करू नकोस. मी आईच्या शब्दाखातर फक्त तुझ्याशी लग्न केलंय. आता हे ऐकून भक्तीला सुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो, कारण हे भक्तीला सुद्धा अपेक्षित नसतंच. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, भावा बरोबर बोलते आहे, म्या पांढऱ्या पायाचीच आहे. माझ्या आयुष्यात कधी बी काय बी चांगलं नाही घडू शकत, खरं आहे ते. त्याबरोबर आता हे सगळं बोलणं मैनावतीने ऐकलेलं असतं आणि मैनावतीला हे सगळं बोलणं ऐकून खूपच जास्त आनंद झालेला असतो. मैनावती आता तिकडनं लगेचच बाळजाबाईंच्या खोलीकडे निघते. तर इकडे कृष्णा म्हणत असते, माझ्या आयुष्यात कधीच काय चांगलं नाही घडू शकत. ठावा आहे मला, मॅच उगत चुकीची आशा लावून बसलो होतो. आणि तू बी तू जी सपानं दाखवली होतीस त्यातलं एक बी नाही झालं भावा पूर्ण. त्याबरोबर आता भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं हे बघ असा धीर नगं सोडूस. तू इसरायल्यास काय? आपला बा काय म्हणायचं ते तुला? अगं कधी बी धीर सोडायचा नाही. मग आज काय एवढ्या सहजासहजी तू धीर सोडायल्यास? मला ठावा आहे समद नीट होईन बघ. आज पाव तर कधी बी तू हत्यार टाकलेलं नाहीस नवं, मग आज कशापायी असं हत्यार टाकायला लागल्यास? त्याबरोबर आता इथे दुष्यंत हा त्याच्या मित्राबरोबर फोनवर बोलत असतो. तो त्याला म्हणतो, ऐक ना, मी तुला बघ मेल पाठवलाय, एक डिटेल्स चेक करून घे, काही कमी राहिलं असेल तर प्लीज मला सांगशील? ओके या डन बाय. आणि तो फोन कट करतो. इतक्यात आता तिथे अढळराव आलेले असतात. अढळराव येतात आणि दुष्यंतला म्हणतात, काय निघालात का शहरात जायला पुन्यांदा? त्याबरोबर दुष्यंत आता अढळरावांना बघून चिडतो आणि म्हणत असतो, किती वेळा सांगितले तुम्हाला माझ्या खोलीत येत जाऊ नका म्हणून, मग कशाला येता तुम्ही सारखे सारखे माझ्या खोलीमध्ये? स्वतःचा अपमान करून घ्यायला तुम्हाला बरं वाटतं का सतत सतत? काय गरज असते तुम्हाला माझ्याकडे यायची? त्याबरोबर अढळराव म्हणत असतात की काल रातच्याला म्या जेव्हा तुमच्याशी बोलत होतो तेव्हा मला असं वाटलं की म्या तुम्हासनी आरसा दाखवायलोय, पण नाही, माझं चुकलं. खरं तर म्या तुम्हासनी आरसा दाखवत नव्हतो, तर म्या आरशामोरच उभा होतो, हे जरा मला उशिरा कळलं. त्याबरोबर पुढं ते म्हणत असतात, काय एकलंच बायकोला काय बी न सांगता विचारता निघून चाललाय नवं पुण्यांदा शहरात? तुम्हासनी तर वाटतं की गावची माणसं म्हणजे अशिक्षित अनाडी, गावची माणसं म्हणजे कायम मातीतच राहिलेली. मग त्याच मातीत राहिलेल्या माणसानं काल तुम्हासनी एवढं समजून सांगितलं तरी बी पुन्यांदा तुम्ही तेच करायलाय का? म्हणजे तुम्हासनी बी काहीतरी गावच्या माणसांमधला गुण आहे की? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, हे बघा, तुम्ही स्वतःची तुलना माझ्याबरोबर करू नका. मी आणि तुम्ही आपण दोघंही पूर्णपणे वेगळी माणसं आहोत, कळलं? त्याबरोबर आता लगेचच दुष्यंतचे वडील म्हणायला लागतात, तू किती बी वरडून वरडून बोल रे, हे किती बी वरडून सांग, पर त्याचा उपयोग काय होणार आहे? शेवटी म्या जे केलं तेच तू करायलायस नवं. बायकोला न सांगूनच तू सुद्धा अचानक निघून जायलायस. तिला विचारात घेतलंयस, तिला विचारलंयस, तिला बोललायस नाही, उठायलायस, बॅग भरायलायस आणि जायलायस की. मग आणखीन त्यात दुसरं काय? जे म्या केलं तेच तू बी करायलायस. त्यामुळं आपल्या दोघांमध्ये काय बी अंतर नाही. फक्त शिक्षणाचा तेवढा एक फरक राहिलाय. तो काय, म्या गावाला राहिलो आणि तू शहरात, त्यामुळं राहिलाय, कळलं नवं? बाकी समद सारखं आहे. एवढं बोलून आता लगेचच अढळराव तिकडनं निघून जातात.
त्याबरोबर आता बाळजाबाईंना गणपत काका हिशोब दाखवत असतात. त्याबरोबर आता बाळजाबाई महिन्याभराचा सगळा हिशेब बघतात आणि म्हणतात, बापरे, अहो भाऊजी काय करायलायस आहे, पैसा जरा जपून वापरा. नाही, जर एवढ्यावरच हा एवढा खर्च झाला तर मग पुढं कसं व्हायचं आपलं, अजून इलेक्शन बाकी आहेत. त्याबरोबर त्या ठिकाणी मैनावती आलेली असते आणि मैनावती म्हणते, बाळजाबाई अहो मॅ लई म्हणजे लई खुश आहे, मला तुम्हाला काहीतरी लई महत्त्वाचं सांगायचं आहे. बाळजाबाई म्हणतात, हे बघ मैनावती, आपण तुझ्या आनंदाचा पारावा मोजण्यासाठी नंतरच्याला एक चर्चा घेऊ, पण आत्ता इथं महत्त्वाचं काम सुरू आहे, त्यामुळे तू जरा थांब. त्यावर लगेचच आता गणपतसुद्धा म्हणतो, वय मैनावतीबाई, ऐका, इथं खरंच महत्त्वाचं काम चालू आहे आमचं, तर तुम्ही नंतरच्याला बोला की. हां. त्याबरोबर मैनावती म्हणत असते, तुमच्या दोघांच्या कामापेक्षा बी माझं काम लई महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. उगा नंतरच्याला मग म्हणत बसू नका, मैनावती आली नाही, मैनावतीनं काही सांगितलं नाही. त्याबरोबर ते दोघंही मैनावतीकडे पाहायला लागतात. तर मैनावती म्हणत असते, मी आत्ताच कृष्णीच्या बहिणीकडनं आणि कृष्णीकडनं तिची दुःखभरी कहाणी ऐकून आलोय. नाही म्हणजे खरं तर कृष्णी तिच्या बहिणीला सांगत होती, पण मी आपली ऐकली, मला लई वाईट वाटायलंय बघा त्या पोरीचं. त्याबरोबर आता इकडे कृष्णा ही वरती चाललेली असते जिना चढून आणि त्या दरम्यान तिला आठवत असतं तिला की ज्याला सूर्यप्रकाशच दिवा वाटतो त्याला खरोखर उजेडाची आणि लाईटीची दुसरी कुठल्याही गरज नसते. आता कृष्णा येते, सरळ तिची ट्रंक बाहेर काढते, एक तिची पिशवी काढते मोठीच्या मोठी आणि आता कपाटातले कपडे त्या ट्रंकमध्ये आणि पिशवीमध्ये भरायला लागते. दुष्यंत त्याची बॅग भरत असतो आणि कृष्णाने अचानक येऊन हे केल्याने दुष्यंत विचारतो, कुठे चालली आहेस तू? कृष्णा म्हणते, तुम्हासनी म्या का सांगू? दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा, मी तुला नीट विचारलंय, तू सुद्धा मला नीट सांग, उगाच अशी उलटी उत्तरं देऊ नको. कृष्णा म्हणते, म्या कशापायी सांगू तुम्हासनी, तुम्ही सांगायलायसा काय मला? त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे यार, विचारतोय ना मी काहीतरी, मग मला नीट उत्तर देणं तुझं काम नाही आहे का? त्यावर कृष्णा म्हणते, ठीक आहे, नीट सांगतो, म्या तुमच्याबरोबर यायलो. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही या, मी तुला नाही नेणार आहे. कृष्णा म्हणते, तुम्ही इसरत असाल तर तुम्हासनी आठवण करून देतो, लगीन झालं आहे आपलं, आपण 7 जन्मांसाठी फेरे घेतले आहेत अग्निभोवती. तेव्हा गुरुजी काय म्हणाले होते ते इसरलात वय तुम्ही? वचनं दिली आहेत आपण एकमेकासनी, मग अशा अर्ध्यावर एकमेकांची साथ कशी काय सोडायची? मी येणार तुमच्याबरोबर. दुष्यंत म्हणतो, ए कृष्णा यार, गुरुजी वगैरेंचं ते सगळं मला सांगू नकोस. असं कसं नगं सांगू म्हणजे? तवाल वचनं दिली आहेत आपण एकमेकासनी लग्नात, आणि तुम्ही इसरताय काय? लग्नाच्या आधी बी तुम्ही मला काय सबूत दिला होता असं तो? त्यावर दुष्यंतला आता कृष्णा आठवण करून देते, त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की मी तुला कधीही अंतर देणार नाही. कृष्णा म्हणते, मग आता काय आहे हे समज? त्याबरोबर दुष्यंत आता डोक्याला हात लावतो आणि विचार करायला लागतो, माय गॉड, अरे काय करू मी या मुलीचं, मी हिला एवढं समजावून सुद्धा हिला का कळत नाही आहे मी काय सांगतोय ते. कृष्णा म्हणत असते, तुम्ही काय बी समजावू नका मला, कारण तुम्ही जे सांगायलायसा की नाही ते मला नाही पटणं झालं. दुष्यंत म्हणतो, अगं तू शहरात नाही राहू शकत, तिकडचं सगळं वातावरण वेगळं असतं, तिकडच्या मुली वेगळ्या असतात. तू ये इथे आरशासमोर उभी राहा, बघ स्वतःला, तू एक गावाकडची सरळ साधी मुलगी आहेस आणि शहरात मुली अशा नसतात. शहरात मुली मॉडर्न असतात, छान कपडे घालतात, छान इंग्लिश बोलतात, गाड्या चालवतात. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय काय गाड्या चालवतात वय? मग आम्हा गावच्या मुलींना म्हशीचं दूध काढता येतं, आम्ही आकाश बघून सांगू शकतो पाऊस कधी पडणार आहे, शेतात भात बघून सांगू शकतो पीक किती गोणी निघणार आहे, आम्ही बघून सांगू शकतो गुराच्या डोळ्यात की गुराला काय आजार झाला आहे. सांगू शकतात काय ह्या शहरातल्या पोरी हे समजा? त्याबरोबर दुष्यंत म्हणतात, अगं हे कंपॅरिझनच नाही आहे कृष्णा. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, आणि महत्त्वाचं म्हणजे मला सांगावं, एवढं काय जगायला तिकडे वेगळं लागतं? इकडं जो सूर्य उगवतोय तोच तिकडं बी उगवतोय नवं, इथं जसा पाऊस पडतोय तसाच तिथं बी पडतोय नवं, इथं जशी माणसं श्वास घेत आहेत तसंच तिथं बी घेत आहेत नवं, का त्याच्यासाठी काही वेगळी सोय आहे? हां, नाही नवं. मग म्या तुमच्याबरोबर येणार म्हणजे येणार, म्या तुमची बायको आहे आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, तुम्ही मला इथं ठेवून जाऊ शकत नाही, कायद्यानं लग्न झालं आहे आपलं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, अरे तुला कसं कळत नाही आहे, मी सांगितलं ना एकदा की मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही आहे, तर नाही घेऊन जाणार आहे मी तुला माझ्याबरोबर. इनफ इज इनफ यार, प्लीज उगाचच्या उगाच हट्ट धरू नकोस कृष्णा, मी सांगितलं ना तुला, मला नाही न्यायचं आहे तुला माझ्याबरोबर. काय कटकट आहे यार ही, असं आता दुष्यंत म्हणायला लागतो.
खरं तर आता कृष्णा हे दुष्यंतचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे सगळं करत असते. पण दुष्यंत मात्र कृष्णावरती चिडतो आणि तो कृष्णाला शेवटचं पुन्हा एकदा म्हणतो, बास, पुन्हा मला या गोष्टीवरती तुझ्याशी वाद घालत नाही बसायचं. मी तुला घेऊन जाणार नाही आहे म्हणजे नाही आहे, अँड इट्स माय फायनल डिसिजन. कळलं तुला? त्याबरोबर आता दुष्यंत तिकडनं निघून जातो. तर कृष्णा मात्र तिथे बसून राहते आणि कृष्णाला आता दुष्यंतचे शब्द आठवतात. मला तुला घेऊन जायचं नाही आहे म्हणजे नाही आहे. उगाचच्या उगाच माझ्याजवळ हट्ट करू नकोस कृष्णा. लहान आहेस का तू ह्या गोष्टींचे हट्ट धरायला? आणि मग आता कृष्णा ही पूर्णपणे दुखावली गेलेली असते. तर दुष्यंत हा मात्र तिकडनं निघून जातो. मग शेवटी कृष्णासुद्धा उठते आणि ती आता खोलीच्या थेट बाहेरच निघून जाते. कृष्णाला दुष्यंतचं वागणं खूप वाईट वाटलेलं असतं. त्याबरोबर आता अढळराव त्या ठिकाणी कृष्णाकडे आलेले असतात आणि ते आता कृष्णाला म्हणतात, तुला संसार करण्याच्या जरा 4 गोष्टी सांगतो. नाही म्हणजे जर कंटाळा आला तर मध्ये मला सांग तुला कंटाळा यायला आहे म्हणून, मग मी गप्प राहील. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बोला की थोरले सरकार. त्याबरोबर आता लगेचच इकडे तिला अढळराव सांगत असतात, कृष्णे, संसार करायचा म्हणजे कसोटी असत्या बघ. संसार म्हणजे फक्त माती असत्या. त्या मातीला राजा राणीचा बनवण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. त्यावर कृष्णा म्हणते, पर जर एखादी माती दुष्काळीत असेल, तिथं पाऊसच पडत नसेल, तर मग आपण तरी काय करायचो? त्याबरोबर आता इथे लगेचच अढळराव म्हणतात, अगं कृष्णे, तू तर बंजर जमिनीचं बी सोनं करशील एवढी ताकद आहे तुझ्याजवळ. मग तुला ह्यो प्रश्न कशापायी पडायला? अगं गावातल्या प्रत्येक माणसाला तुझ्या ताकदीवर विश्वास आहे. प्रत्येकाला तू कशी आहेस ते ठाव आहे आणि तुला स्वतःवर विश्वास नाही वय? मला खात्री आहे, खात्री नाही मला ठाव आहे, तू जे बी करशील का नाही ते उत्तमच असेल. समजलं नव्हं तुला? आणि अगं राहिला प्रश्न माझ्या लेकाचा. तर दुष्यंत आहे ना, तो मनानं कठोर आहे ग, पर निर्दयी नाही तो. मनानं किती बी कडक वाटला तरी बी मनात त्याच्या प्रेम असतं. आणि तुमचं लगीन वरच्यानं ठरवलं, त्यामुळं तुमचं समज चांगलं होईल बघ. त्यावर कृष्णाला भक्तीचे शब्द आठवतात. भक्तीनं तिला नारळ उचलायला लावला होता. त्याबरोबर इथं मैनावती म्हणत असते, कृष्णीचं दुःख बघून मला लई वाईट वाटलं बघा बाळजाबाई. पार रडू आलं माझ्या डोळ्यात. मैनावतीला बाळजाबाई म्हणतात, बरं पुरे झालं तुझं रडू आता. त्याबरोबर आता मैनावती म्हणत असते, काय बरं वाटलंय म्हणून सांगू मला तुम्हाला? असंच पाहिजे त्या कृष्णीला. बरं ते समज सोडा, आता मला पुढचं काय करायचं आहे ते सांगा. नाही पुढं आपला प्लॅन काय? नाही नंतर उगाचच्याला मलाच म्हणाल मैनावतीनं काही विचारलं नाही म्हणून आधीच आपलं विचारून ठेवायलो. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, पुढचा डाव काय? पुढचा डाव एकच, त्या कृष्णीला मी घराबाहेर काढणार. म्या फक्त दुष्यंतची शहरात जाण्याची वाट बघतोय. एकदा का तो इकडनं गेला की मी त्या कृष्णीला तिच्या घरचा रस्ता दाखिवलाच म्हणून समज मैनावती. बघ म्या काय करतो ते. नाही जर या त्या पोरीची उचलबांगडी केली तर म्या बी नावाची बाळजाबाई रांगडे पाटील नाही. त्याबरोबर आता हे ऐकून मैनावतीला आणि गणपतला आनंद होतो. तर इकडे आता दुष्यंतचे वडील कृष्णाला सांगत असतात, अगं लहान लेकराला कसं आपण त्यानं एखादा हट्ट केला की तुझंच बाबा बरोबर, तूच म्हणशील ते खरं करतो आणि त्याला हवं तसं करतो म्हणजे ती पोरं आपलं ऐकतात. तसंच तुला दुष्यंतच्या बाबतीत करावं लागेल. त्याच्या कलानी घे, कारण जर तू त्याच्याशी भांडत बसायला गेलीस की नाही तर फक्त भांडण होईल, वादाला वाद वाढल. पर जर तू त्याच्या कलेने घेतलंस तर समज चांगलं होईल. कारण अगं जेव्हा तू त्याच्या मनाचं करायचं ठरवतो का नाही, तेव्हा तो त्याच्या बाचं तो तसं बी ऐकत नाहीच, पर तो कुणाचंच ऐकत नाही. म्हणून म्हणालोय तू असं काहीतरी वाग ना की त्याला जे करायचं आहे ते तू स्वतःहूनच करणार नाही, म्हणजे त्याला त्याच्या शब्दांची जाणीव करून दे. मग बघ तो तुझा विचार करायला लागतो की नाही ते. आणि लवकरात लवकर जमल तितक्या लवकर मला थोरले सरकार बोलणं बंद कर. एवढं म्हणत ते कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता कृष्णा ही दुष्यंतसाठी खायचं भरत असते पिशवीमध्ये, पण आता दुष्यंत ते न घेताच कृष्णाला न सांगताच निघून जातो. कृष्णा मागून येऊन दुष्यंतला हाकसुद्धा मारते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार, पण दुष्यंत काही थांबतच नाही. मग आता बाळजाबाई मुद्दामूनच कृष्णाला म्हणते, काय ग कृष्णे, ह्यो तर तुला न सांगता न भेटताच निघून गेला. काय ग, काय करायचं या पोराचं आता आपण? त्याबरोबर कृष्णा आता तिची बुलेट घेऊन निघालेली असते आणि आता ती सरळ दुष्यंतच्या गाडीला टेक ओव्हर करते आणि मागून पुढे येते.
तर आता दुष्यंत अचानक गाडी ताबडतोब थांबवतो आणि गाडीतनं खाली येऊन तो कृष्णावरती चिडतो. तो कृष्णाला म्हणत असतो, अगं अशी कशी प्रत्येक वेळेस माझ्यामध्ये येतेस ग रस्त्याच्या तू ना माझ्या आयुष्याचा स्पीड ब्रेकर झालीस. प्रत्येक ठिकाणी मला ब्रेक लावत असतेस. त्याबरोबर कृष्णासुद्धा आता गाडीवरून खाली उतरते आणि दुष्यंतच्या हातात पिशवी देत म्हणते, हे घ्या, इसरला होतासा घरी, ते जाणून द्यायला आलो होतो. त्याबरोबर आता दुष्यंत ती पिशवी घेतो आणि कृष्णाला थँक्स म्हणतो. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, नाही, म्या कुठल्या बी प्रकारचा उपकार केलेला नाही तुमच्यावर. म्या तेच केलं जो सबूत दिला होता. नाही, काय आहे ना, आम्ही गावाकडची लोक हो, आम्ही आमचा दिलेला सबूत कधी बी इसरत नाही ना म्हणून. त्याबरोबर आता दुष्यंतलासुद्धा त्याने दिलेल्या शब्दाची जाणीव एका अर्थाने कृष्णाने करून दिलेली असते. त्याबरोबर दुष्यंत फक्त कृष्णाकडे बघतच राहतो. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.